Welcome in Sanskar Moti channel. Today we are learning class 5th chapter 2.3 just now. आता लगेच. Listen, repeat, sing and enact. ऐका, म्हणा आणि गाणं हावभावयुक्त म्हणा. चला तर मग आपण याचा सराव करूया. Found a peanut, found a peanut. Found a peanut, found a peanut. Found a peanut just now. Found a peanut just now. Just now I found a peanut. Just now I found a peanut. Found a peanut just now. Found a peanut just now. Cracked it open, cracked it open. Cracked it open, cracked it open. Cracked it open just now. Crack it open just now. Just now I cracked it open. Just now I cracked it open. Cracked it open just now. Crack it open just now. Ate the peanut, ate the peanut. Ate the peanut, ate the peanut. Ate the peanut just now. Ate the peanut just now. Just now I ate the peanut. Just now I ate the peanut. Ate the peanut just now. Ate the peanut just now. Got a stomach ache, got a stomach ache. Got a stomach ache, got a stomach ache. Got a stomach ache just now. Got a stomach ache just now. Just now I got a stomach ache. Just now I got a stomach ache. Got a stomach ache just now. Got a stomach ache just now. Call the doctor, call the doctor. Call the doctor, call the doctor. Call the doctor just now. Call the doctor just now. Just now call the doctor. Just now call the doctor. Call the doctor just now. Call the doctor just now. Operation, operation. Operation, operation. Operation just now. Operation just now. Just now operation. Just now operation. Operation just now. Operation just now. Feeling better, feeling better. Feeling better, feeling better. Feeling better just now. Feeling better just now. Just now I am feeling better. Just now I am feeling better. Feeling better just now. Feeling better just now. Bye bye doctor, bye bye doctor. Bye bye doctor, bye bye doctor. Bye bye doctor just now. Bye bye doctor just now. Just now bye bye doctor. Just now bye bye doctor. Bye bye doctor just now. Bye bye doctor just now. अशा प्रकारे तुम्ही या कवितेचा छान सराव करू शकता. अतिशय मजेशीर ही कविता आहे. मग आपण आता याचा मराठी अनुवाद पाहूया. मला एकदा एक भुईमुगाची शेंग म्हणजेच पीनट आपण त्याला म्हणतो ती सापडली आणि ती आत्ताच मला भुईमुगाची शेंग सापडली. आपण त्याला शेंगा असं म्हणूया. मग आत्ताच ती मला भुईमुगाची शेंग सापडली असं तो वारंवार तीच गोष्ट सांगत आहे. दुसऱ्या चित्रात पाहतोय आपण त्याने ती अशी कटकन आवाज करून तिला फोडलेला आहे, ओपन केलं आहे म्हणजेच उघडलं आहे त्या शेंगेला. मी त्याला आत्ताच असं उघडलं आहे आवाज करून. त्यानंतर मी त्याला आत्ताच अशा प्रकारे उघडलं आहे असं तो मुलगा वारंवार सांगतो आहे. पुढच्या चित्रामध्ये तो सांगतो आहे की मी त्या शेंगेला फोडल्यानंतर त्यातला शेंगदाणा खाल्ला आहे. आत्ताच मी तो शेंगदाणा खाल्ला आहे आणि पुढे तो म्हणतो आहे की ते खाल्ल्यामुळे मला अचानक पोटात दुखत आहे. स्टमक एक म्हणजे पोटात दुखणे. आत्ताच मला अचानक पोटात दुखायला सुरुवात झालेली आहे. आत्ताच ही गोष्ट पोटात दुखण्याची सुरुवात झालेली आहे. मग लवकर डॉक्टरला बोलवा, लवकर डॉक्टरला बोलवा असं तो सांगत आहे. आत्ताच डॉक्टरला लगेच बोलवा. त्यावरती डॉक्टर आलेले दिसतात चित्रामध्ये आणि ते म्हणत आहेत की ऑपरेशन, आता लगेच तुला
ऑपरेशन करावं लागेल आत्ताच, तुला ऑपरेशन करावं लागेल लगेच आत्ता. आणि मग असं म्हणून ते त्याला नेतात, सर्व काही होती क्रिया आणि शेवटी मग ते पुढे म्हणतात की आता मला खूप चांगलं वाटत आहे, ऑपरेशन केल्यामुळे माझं पोट दुखणं कमी झालं आहे आणि मी आता स्वस्थ आहे, मला थोडंसं चांगल्या प्रकारचं भावना येत आहे, मी व्यवस्थित आहे, आत्ताच मला छान वाटत आहे, असं तो फीलिंग बेटर म्हणून सांगतोय. शेवटी मग तो डॉक्टरला बाय बाय, आपण बाय बाय केव्हा म्हणतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला निरोप देतो, त्याला सर्व काही व्यवस्थित झाल्यावर तो डॉक्टरला या ठिकाणी निरोप देत आहे, आत्ताच मी डॉक्टरला बाय बाय केलं आहे आत्ताच. अशा प्रकारे ही कविता अतिशय छान, मजेशीर आणि विद्यार्थ्यांना आवडणारी कविता आहे की अचानक सगळ्या गोष्टी कशा घडलेल्या आहेत, शेंग सापडणे, त्याने उघडणे त्या शेंगाला, पुन्हा तो शेंगदाणा खाणे आणि अचानक शेंगदाणे खाल्ल्यामुळे त्याच्या पोटात दुखणे आणि पोटात दुखल्यानंतर तो डॉक्टरला बोलवतो आणि लगेच डॉक्टर त्याचं ऑपरेशन करतात, त्याला लगेच ऑपरेशन केल्या छान वाटतं आणि लगेच तो डॉक्टरांना निरोप देतो. म्हणजे या सर्व गोष्टी या कवितेमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 2, रीड द वर्ड्स, से व्हॉट्स रॉंग विथ दीज पीपल, राईट डाऊन युअर आन्सर. पहा, या ठिकाणी काही चित्र दिलेत आणि त्यामध्ये सांगितले की प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी काही ना काहीतरी झाले. काय झाले ते आपण पाहूया. पहिल्या चित्रामध्ये जो मुलगा आहे तो पोटाला हात लावून बसला आणि वरती लिहिले पिवळ्या पट्टीमध्ये अ स्टमक एक, म्हणजे त्याचं पोट दुखत आहे. आपला हा मुलगा जो कवितेतील आहे तोच तो आहे. त्यानंतर त्यासाठी वाक्य लिहिलेलं आहे, एक्झाम्पल दिले, धिस बॉय हॅज अ स्टमक एक, त्या मुलाला पोट दुखत आहे. पुढचं चित्र आहे एका लेडीचं, तिला डोकं दुखत आहे कारण ती डोक्याला हात लावून बसली आहे आणि वरती पिवळ्या पट्टीमध्ये शब्द दिला आहे अ हेडेक. हेडेक म्हणजेच डोक्याचा त्रास. मग या ठिकाणी आपण त्याच्यासाठी वाक्य लिहू शकतो, धिस लेडी हॅज अ हेडेक. पुढची जी स्त्री आहे वुमन, तिच्यासाठी दिलेली पट्टी आहे कफ अँड कोल्ड, म्हणजे तिला खोकला आणि सर्दी झाली आहे आणि चित्रावरूनही आपल्याला ओळखू येत आहे, म्हणून तिच्यासाठी आपण वाक्य लिहूया, धिस लेडी हॅज अ कफ अँड कोल्ड. पुढील चित्रात तो एक माणूस दिसत आहे, त्याला फिवर म्हणजेच ताप आलेली आहे, कारण त्याच्या थर्मामीटर आणि पट्टीवरून ओळखू येते की त्याला फिवर आहे, म्हणून त्यासाठी आपण वाक्य लिहूया, धिस मॅन हॅज अ फिवर, म्हणजे त्या माणसाला ताप आहे, अशा प्रकारे. क्वेश्चन नंबर 3, फॉर्म पेयर्स, यूज द फॉलोइंग सेंटेन्सेस टू प्रिपेअर अँड प्रेझेंट डिफरंट डायलॉग्स बिटवीन ए अँड बी. या ठिकाणी तुम्हाला जोड्या करायच्या आहेत आणि ए आणि बी असं दोन व्यक्तींनी खाली काही वाक्य दिलेत, एचे काही वाक्य दिलेत आणि बीचे, त्या दोघांचा वापर करून तुम्हाला छोटे छोटे संवाद तयार करायचे आहेत. पहा, या ठिकाणी मी अशा प्रकारचे 2 संवाद तयार केले. तुम्ही याही व्यतिरिक्त लहान लहान छोटे छोटे संवाद अनेक तयार करू शकता. कन्व्हर्सेशन 1, ए आस्क्ड क्वेश्चन, व्हॉट्स द मॅटर, बी सेड आय हॅव फीवर, ए आस्क्ड कॅन आय हेल्प, बी सेड थँक यू, ए सेड यू मस्ट सी अ डॉक्टर, बी सेड ऑल राईट. हा झाला पहिला संवाद. आता आपण दुसरा संवाद, नेक्स्ट कन्व्हर्सेशन 2, ए आस्क्ड क्वेश्चन, आरंट यू फीलिंग वेल, बी सेड नो इट्स ऑल राईट, ए आस्क्ड व्हॉट्स रॉंग, बी सेड आय डोंट नो, ए सेड वी मस्ट टेल द टीचर, बी सेड ओह ऑल राईट, ए सेड टेक रेस्ट गो होम. या संवादांचा सराव करा. फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक यू व्हेरी मच. क्रिएशन बाय सारिका अजमे, डिस्ट्रिक्ट नांदेड. माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संस्कार मोती चॅनलला एकदा सबस्क्राईब करा.